झालं व्हिडिओ बघून? तर लक्ष दे इकडे आता. तुला 10वी मधलं ट्रिग्नोमेट्री ह्या टॉपिक मधलं कन्सेप्ट शिकवतो. चल बघ इथं साईन पहिलं लिहून घे. साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा असं अपोजिटला लिहून घे. त्यानंतर बघ सूत्र कसं तयार करायचं. आता साईनच्या अपोजिटला कोण आहे बघ. साईनच्या अपोजिटला कोण आहे तुझं? साईनच्या अपोजिटला कोण आहे? तर कोसेक आहे. साईनच्या अपोजिट कोसेक आहे. मग लिहायचं साईन थिटा बरोबर काय झालं तुझं 1 कोसेक थिटा. ह्याला रेसिप्रोकल म्हणतोय. आता बघ तशाच प्रकारे कॉसच्या उलट कोण आहे? कॉसच्या समोर कोण आहे? कॉसच्या समोर कोण आहे? सेक थिटा. मग कॉसच्या उलट कोण झालं तुमचं? रेसिप्रोकल कोण झालं? सेक थिटा. त्यानंतर बघ कॉट थिटा आहे. कॉट थिटाच्या रेसिप्रोकल कोण आहे तुझं? कॉस थिटाच्या रेसिप्रोकल टॅन आहे आणि टॅन थिटाचे रेसिप्रोकल म्हणजे अपोजिट कोण आहे? कॉट थिटा आहे. मग टॅन थिटाच्या अपोजिटला बघ टॅन थिटाच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिटला कोण दिसेल तुला? 1 कॉट थिटा आणि कॉट थिटाच्या समोर कोण आहे? टॅन थिटा. 1 टॅन थिटा. त्याच प्रकारे सेक थिटाचं बघ सेक थिटाच्या एक्झॅक्टली समोर कोण आहे? सेक थिटाच्या एक्झॅक्टली समोर हे कॉस थिटा आहे म्हणून 1 कॉस थिटा. त्यानंतर बघ कोसेक आहे. कोसेकच्या एक्झॅक्टली समोर कोण आहे? 1च्या समोर म्हणजे कोसेकच्या एक्झॅक्टली समोर कोण आहे? साइन थिटा. तर लिहायचं 1 साइन थिटा. हे तुमचं काय झालं? रेसिप्रोकल झाले. ट्रिग्नोमेट्रीचे रेसिप्रोकल. साइनचा रेसिप्रोकल आहे 1 कोसेक. कॉसचा रेसिप्रोकल असतं 1 कॉस सेक थिटा. अशा प्रकारे तू सगळे हे 6 रेसिप्रोकल लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघ ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटी म्हणजे याला मराठीमध्ये त्रिकोणमितीची नित्य समानता म्हणते. त्रिकोणमितीची नित्य समानता हे 3 आहे. ती बघ कसं ते पण लक्षात कसं करायचं. सिंपल मध्ये बघ इथे फक्त मी वर्ग लावतो. बघ लक्ष दे वर्ग लावलं. तर आता तुला जिथं 7 दिसते तिथं काय तयार होणार तुझं? नित्य समानता तयार होणार. सर कसं? मग इकडं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. बघ साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती? 1. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. इथं 7 दिसायला लागले. पुन्हा बघ हे एक झालं नित्य समानता. दुसरं नित्य समानता बघ आयडेंटिटी. इथं दिसायला लागले 7. इथं पण तयार होते. बघ काय होणार मग? टॅन वर्ग थिटा अधिक टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. बघ इथं टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक स्क्वेअर थिटा. हे कळलं? त्यानंतर बघ इथं अजून एक दिसायला लागलं तुला 7. अजून एक नित्य समानता दिसायला लागलं. ओके तर इथं बघ 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. म्हणजेच काय असणार तुमचं? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. हे पण तुमचं काय झालं? नित्य समानता झालं. अशा प्रकारे 3 नित्य समानता आणि अशा प्रकारे हे 6 रेसिप्रोकल्स तू लक्षात ठेव आणि तुला ट्रिग्नोमेट्री मध्ये नंबर मिळून जाते. ओके अशाच व्हिडिओसाठी तू माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो कर आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेव. नंतर तुझ्या कामाला येईल. ओके थँक्यू.